काही काही ठिकाणी झाडं असे बसलेले आहेत आणि बाकीच्या ठिकाणी ग्रोथ नीट आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण ह्या केळीच्या बागेत आलेलो आहे. तर इथे मल्टिपल डेफिशियन्सीज आहेत मायक्रोन्यूट्रिएंटच्या, पण यातली सर्वात मुख्य डेफिशियन्सी जी आहे ती आहे बोरॉनची. ही मी तुम्हाला दाखवून देतो ह्याचे क्लिअर सिम्पटम्स काय असतात. तर सर्वात पहिली गोष्ट, पोगा नीट उघडत नाही, ज्यामुळे हे असं कर्लिंग होऊन जातं, कॉइलिंग होऊन जातं. नवीन पोगा सुद्धा इलॉंगेशन नाही येत नीट, आलं तरी तो उघडायला त्रास होतो. त्याच्यात सोबत ग्रोथ स्टंट होऊन जाते, अंतरी येत नाही. आता तुम्ही इथे बघू शकता, सिव्हिअर डेफिशियन्सी असल्यामुळे अंतरी नाही आहे, ग्रोथ स्टंट झाली आहे, पोगा नीट नाही आलाय. हाच झाड नाही तर बाकीचे तुम्हाला दाखवतो. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हा झिग झॅग किंवा स्क्वेअर पॅटर्न तयार झालाय. हा पण पोगा नीट न उघडल्यामुळे याला सिव्हिअर बोरॉन डेफिशियन्सी म्हणू शकतात. ह्यासाठी ट्रीटमेंट काय, तर जर फोलियर स्प्रे घेत असणार तर 2 ग्राम बोरिक ऍसिड किंवा बोरॉन 20%, यामध्ये टाटाचं सोलू बोर येतं, हे घेऊन स्प्रे करायचं आहे. त्याच्याच नंतर जर तुम्ही फर्टिगेशन मधून देत असाल तर हीच पावडर जवळपास 400 ग्राम हजारी. सिव्हिअर बोरॉन डेफिशियन्सी असेल, म्हणजे जशी ह्या प्लॉटमध्ये आहे तरच, अन्यथा तुम्हाला बोरॉनचा ओव्हरडोस किंवा पॉइझनिंग सुद्धा होऊ शकते. जर डेफिशियन्सी असेल तरच बोरॉन 400 ग्राम हजारी फर्टिगेशन मधून किंवा 2 ग्राम प्रति लिटर फोलियर स्प्रे पंपातून जिथे जिथे डेफिशियन्सी आहे तिथे देण्याने 100% ग्रोथ वाढेल. आणि ह्या स्टेजला जर असेल तर 100% रिकव्हरी होऊ शकते.